नमस्कार. नाइन्थ स्टँडर्ड युनिट 3 द फॉल ऑफ ट्रॉय. ट्रॉय शहराचे पतन. पतन म्हणजे पराजय. तर पहा, आता आपण ही कथा पाहणार आहोत. ही कथा कशापैकी आहे, तर आपण पूर्वीची जी काय महाकाव्य आहेत, रामायण, महाभारत यांसारखीच ही देखील एक छोटी कथा आहे. तर पहा, या कथेचं भाषांतर मराठीमध्ये आपण पाहणार आहोत. द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम ऑर ट्रॉय. हे महाकाव्य जे काय आहे ते इलियम किंवा ट्रॉय शहराचं आहे. म्हणजे ट्रॉय शहरालाच इलियम असं देखील म्हटलं आहे. ए रिच ट्रेडिंग सिटी इन एशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. एशिया मायनरच्या जवळ ए रिच ट्रेडिंग सिटी, एक समृद्ध असे व्यापारी हे शहर आहे. ते काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या मार्गामध्ये आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. आर्थिक आणि व्यापाराच्या दृष्टीनं हे शहर कसं आहे, समृद्ध असं आहे, चांगलं आहे. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी. या शहराच्या समोर हा समुद्र आहे. ओर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. या ट्रॉय शहराचं काय, त्यासमोर जो समुद्र आहे त्यामध्ये काय आहे, बोटी आहेत. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. व्यापार, दळणवळण, धान्यांच्या दळणवळणासाठी ह्या बोटी आहेत. ॲट द बॅक रोज द हायक पीक ऑफ माउंट इडा. आणि मागच्याच बाजूला काय आहे, माउंट इडा नावाच्या टेकड्या किंवा पर्वतरांगा आहेत या शहराच्या. फ्रॉम विच फॉलोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. तर ह्या शहराच्या मागच्या बाजूला ज्या काय टेकड्या किंवा पर्वतरांगा आहेत त्यामधून काय होते, नदीचा आणि ओढ्यांचा प्रवाह आहे, ती वाहत आहेत. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. ह्या पर्वतरांगांच्या टेकड्यांच्या दऱ्यातून वेल वॉटर्ड अँड फर्टाईल विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज व्हाईल शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. तर पहा, या टेकड्यांच्या दरीमध्ये किंवा टेकड्यांमध्ये वेल वॉटर्ड, चांगलं पाणी, शुद्ध स्वच्छ असं पाणी, त्यानंतर कॉर्न, मक्याचं पीक, आणि काय आहे, कुरण एक आहे, मिडोज कुरण. या कुरणामध्ये जनावरं काय करतायत, फिडिंग, चरतायत. आणि ह्या टेकड्यांच्या उतारावर मेंढ्या, शेळ्या काय करतायत, चरतायत. राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. या शहराच्या सभोवताली कोणत्याही शत्रूने समुद्रामार्गे हल्ला करू नये यासाठी काय केलेलं आहे, मजबूत अशी वॉल, स्ट्रॉंग वॉल, भक्कम अशी भिंत बांधलेली आहे. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. ही जी भिंत आहे ती कशी आहे, रुंद आहे, त्याच्यावर माणसे किंवा लोक चालू शकतात, फिरू शकतात, बसू शकतात. द ग्रेट गेट स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सीशोर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. ह्या भिंतीला जो काही दरवाजा आहे किंवा गेट आहे तो ओपन असल्यानंतर लोक त्याच्या बाहेर जाऊ शकतात, समुद्रकिनाऱ्याला जाऊ शकतात. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. युद्धाच्या वेळी मात्र हे गेट काय असतं, हा दरवाजा बंद असतो. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. आणि युद्धाच्या वेळी जेव्हा दरवाजा हा गेट बंद असतो त्यावेळी ही सिटी कशी दिसते, आपल्या किल्ल्यांची तटबंदी जशी असते त्याप्रमाणे ही वॉल किंवा ही भिंत, स्ट्रॉंग फोर्ट्रेस, एक मजबूत भक्कम अशी तटबंदी दिसते. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक. येणाऱ्या प्रत्येक हल्ल्यापासून संरक्षित असते.
प्रोटेक्टेड बाय द वॉल सराउंडिंग इट. सभोवताली ह्या भिंतीचं काय आहे, संरक्षण आहे. ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. आणि या भिंतीबरोबरच मागच्या साईडला ज्या काही टेकड्या आहेत त्या पण काय करतात, या शहराचं संरक्षण करतात. Thus, Troy was a strong city, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldiers. तर पहा, हे जे काही ट्रॉय शहर आहे याच्यामध्ये ही भिंत तर त्याचं संरक्षण करतेच, पण यामध्ये काय आहेत, ब्रेव शूरवीर असे सोल्डियर सेवक आहेत, सैन्य आहेत. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. परंतु ह्या ग्रीस शहराचे जे काही राजे आहेत, प्रमुख नेते आहेत, हिरोज प्रमुख नेते, त्यांनी डिक्लेअर करून टाकले, त्यांनी घोषणा केले की या ट्रॉय शहराचे लोक कोण, ट्रोजन्स यांच्या बरोबर काय करायचं, युद्ध करायचं. बिकॉज पॅरिस ए प्रिन्स ऑफ ट्रॉय. आता हा पॅरिस हे जे काही पात्र आहे, कोणतं पात्र आहे, पण आता पहा आपण काय पाहिलं, ह्या शहराचं ही भिंत संरक्षण करते, त्याचबरोबर ह्या पाठीमागील टेकड्या देखील संरक्षण करतात. मात्र ह्या ग्रीसमधल्या लोकांनी यांच्यासोबत, यांच्या अगेन्स्ट, यांच्याबरोबर युद्ध करण्याचं ठरवलंय. आणि त्याचं काय कारण आहे ते आपण पाहूया. बिकॉज पॅरिस ए प्रिन्स ऑफ ट्रॉय. हा पॅरिस जो काय आहे हे एक पात्र आहे आणि हा प्रिन्स राजकुमार आहे कोणत्या, ट्रॉय या शहराचा. हॅड परस्युडेड हेलन. परस्युडेड मन वळविणे. ह्या पॅरिसनं काय केलंय तर हॅड परस्युडेड हेलन वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेनॉलस टू इलॉप विथ हिम. हा ग्रीकचा राजा आहे मिनॉलस, याची पत्नी हेलन हिचं मन वळवून तिला इलॉप विथ हिम, तिच्याशी विवाह करून तिला आपल्यासोबत घेऊन आलेला आहे. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मिनॉलस. ह्या मिनॉलसचा बाबतीत हा पॅरिस जो काय तो अतिशय चुकीचं वागलेला आहे, म्हणून ग्रीक लोकांना त्याचा अपमान वाटतो, यासाठी त्यांनी त्याचा बदला घेण्याची, सूड घेण्याचं ठरवलेलं आहे. म्हणून त्यांनी ट्रॉय या शहराबरोबर युद्ध करण्याचं ठरवलेलं आहे. दे सेल्ड टू ट्रॉय. त्यांनी काय केलं, आपल्या बोटी, आपले मार्ग ट्रॉय शहराच्या दिशेने घेतले. अँड लेड साइज टू द सिटी. The Trojans too fought hard and the siege continued for 10 long years. तर काय झाले बघा, ह्या ट्रोजन्स लोकांच्या सोबत ग्रीस लोकांचं 10 वर्ष हे युद्ध चालू आहे. The fighting went on daily but the siege did not end. काय झालं, हे युद्ध रोज चालायचं, पण याचं काय झालं नाही, हे थांबलं नाही. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. ह्या ग्रीक लोकांनी देखील काय केलं नाही, एका बाजूने विचार केला तर हे ग्रीक्स लोक ती सिटी विजय मिळवू शकले नाहीत किंवा सिटी घेऊ शकले नाहीत. अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. ट्रोजन्स लोकांनी देखील त्यांना आपल्या सिटीमध्ये, शहरामध्ये प्रवेश करून दिलेला नाही. असं हे युद्ध 10 वर्ष चालू राहिले, पण हार असं कोणच मानत नाही, हे चालूच आहे. रोज उठायचं आणि युद्ध करायचं, हा त्यांचा दिनक्रमच बनलेला आहे. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स. प्रत्येक दिवशी हे ट्रोजन्स लोक जे आहेत ते आपल्या दरवाजाजवळ येतात. अँड द ग्रीक्स केम आउट देअर टेंट्स अँड शिप्स. आणि हे ग्रीक लोक काय करतात, त्यांचे जे तंबू आहेत किंवा त्यांच्या बोटी आहेत तिथे येतात. अँड फायटिंग वेंट ऑन. अँड फायटिंग काय होते, चालू होते. तर बघा पुढं काय होतंय. समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. काय व्हायचं, कधी कधी
ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज, ह्या दोन्ही शहरांच्या ज्या काही आर्मीज होत्या किंवा जे काही गट होते यांच्यामध्ये युद्ध व्हायचं. समटाईम्स देअर वेअर सिंगल फाईट्स बिटवीन टू ग्रेट हिरोज, कधी कधी काय व्हायचं, यांचे जे प्रमुख नेते असायचे त्यांच्यामध्ये युद्ध व्हायचं. समटाईम्स द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाईम्स द ग्रीक, कधी ट्रोजन्स त्यांच्यावर वरचढ व्हायचे तर कधी ग्रीक्स त्या ट्रोजन्सवर वरचढ व्हायचे. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन, परंतु हे युद्ध चालूच राहिलं. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर, या युद्ध काळात दोन्ही साईडचे चांगले प्रमुख नेते देखील मारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अकिल्स. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, 9 वर्षानंतर द ब्रेव हेक्टर, एक शूरवीर हेक्टर, हा अकिल्स या नेत्याकडून मारला गेला. whom none could resist, but Achilles himself was killed later on by a poisoned arrow that could be wounded. पण अकिल्स हा याला कोणीही न मारता तो स्वतः त्याचा तो later on by a poisoned arrow that entered his heel म्हणजे टाच. अकिल्स या नेत्याला त्याचा तो स्वतः एक विषारी असा बाण लागून त्याचा तो मृत्युमुखी पडला. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी व्हेअर ही कुड बी वाउंडेड, त्याची टाच ही असं ठिकाण होतं की त्या ठिकाणी त्या ठिकाणी लागल्यानंतर तो मृत्युमुखी पडणार. स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड आल्सो बाय अ पॉइझन्ड ॲरो, पॅरिस हा देखील काय झाला, अकिलस सारखाच पॉइझन्ड ॲरो, विषारी बाणाने मृत्युमुखी पडला. द ट्रॉजन्स वेअर टायर्ड ऑफ बीइंग शट अप इन देअर सिटी अँड द ग्रीक्स वेअर लॉगिंग टू सी देअर होम्स अगेन, बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. हे ट्रॉजन्स लोक काय करायचे, रात्र झाली की आपल्या घरी जायचे. शट अप इन देअर सिटी अँड ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन, बट स्टील द फायटिंग वेंट ऑन, परंतु ही फायटिंग चालूच राहिली. तर काय झालं बघा, हा जो हेक्टर आहे आणि अकिलेस हे दोन्ही शहरांचे प्रमुख नेते आहेत आणि हा हेक्टरला अकिलेसने मारले, तो मृत्युमुखी पडला. पण हा अकिलेस जो काही प्रमुख नेता होता त्याला कोणीही मारले नाही, तो फक्त विषारी बाण त्याच्या टाचेमध्ये लागला व तो मृत्युमुखी पडला. नेक्स्ट पार्ट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.